सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 193 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी गायब झाली म्हणून सगळ्यांना खूप टेन्शन आलं. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आणि अचानक प्रवेशद्वारावरून घोड्याचा आवाज आला आणि सगळ्यांच्या नजरा तिकडेच वळल्या. आणि पाहतात तर काय, पांढऱ्या शुभ्र घोड्यावर राजकुमारासारखे अर्जुनराव आणि राजकुमारीसारखी त्यांची मयुराणी दोघेही फार थाटात बसले होते. मयुरी अर्जुनच्या पुढ्यात बसली होती आणि अर्जुनच्या हातात घोड्याची लगाम होती. आणि ते पाहून सगळ्यांना आनंद तर झालाच, पण आश्चर्याचा धक्कासुद्धा बसला. इतकी हटके एंट्री नवरी आणि नवरदेवाची पहिल्यांदाच पाहत होते सगळेजण. अर्जुन आणि मयुरी एकमेकांना एकदम तोडीस तोड होते. तो एकदम रुबाबदार राजबिंडा टपोरं गुलाबाचं फूल आणि ती नाजूक सालस सुकुमार जणू जाईची कळी. जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा शोभत होता. कॅमेरावाले आणि शूटिंगवाले तिकडंच पळाले. लग्नाच्या स्टेजवर गुरुजी अजूनही ओरडतच होते, नवरा नवरीला कपडे घालून स्टेजवर हजर करावं. हळूच चावट अर्जुनराव मयुरीच्या कानात म्हणाले, मयू, आपण तर कपडे घातले आहेत ना, मग हे गुरुजी उगीच का म्हणत आहेत कपडे घालून या. ए मयू, आपण मोकळे तर नाही ना. ती तशी हसली आणि त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली, अर्जुनराव, जोक करायचा नाही. मी जर हसले ना तर हा घोडा आहे की घोडी उधळ बरं का. आणि अर्जुनराव लगाम हातात धरण्याच्या बहाण्याने तिला मिठीत घेऊन म्हणाले, मयू, घोडा असो किंवा घोडी, पण त्याच्यावर बसलेले मात्र नर मादी आहेत, हे मात्र नक्की. मयुरी म्हणाली, अर्जुनराव, हा पळणार तर नाही ना. मला भीती वाटते. मयू, मी असताना तू का घाबरतेस. आणि पळाला तर पळाला, म्हणजे पुन्हा एकदा पळून जाऊन लग्न करू. आधी मी तुला पळवली, आता आपण दोघेही एकमेकाच्या संगणमताने पळू. पण मयू, तुझ्या माहेरची मंडळी मुद्दाम मगाशी म्हणत होते. ती म्हणाली, काय काय म्हणत होते. अर्जुन म्हणाला, अगं सगळेजण म्हणत होते की अर्जुन जिजूंना आता घोडा लावणार आणि माझी चेष्टा करत होते. पण मी एकट्याला घोडा नाहीच लावून घेतला बरं का, तुला सुद्धा घोडा लावला. आता ते काय म्हणतील मग, आता करतील का माझी चेष्टा. आणि आता ती खूप हसली. आणि मग आता मेघाने चैतन्याला कोपर मारला आणि म्हणाली, काय हे हटके एंट्री आहे ना, मला तर जाम आवडली. अहो, पण हे कधी ठरलं, आम्हाला तर काही माहीतच नव्हतं. चैतन्य म्हणाला, पण आम्हाला माहीत होतं. मेघा म्हणाली, मग आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही. तो म्हणाला, तुम्ही कधी काय सांगता का आम्हाला. आणि आधीच सांगितलं असतं तर आताचा हा सुंदर देखावा बघताना आनंद झाला असता का. आणि आता हळूहळू घोडा स्टेजच्या दिशेने येत होता. सगळेजण शांत बसून स्मित हास्य करत होते. आशूला पाहून मयुरी म्हणाली, अहो, आशूला घ्यायचं का मांडीवर. अर्जुन म्हणाला, कशाला, तो घोड्यावर बसला आणि घोडा उधळला तर. त्याला आत्ताच बसायची सवय नाही लावायची ग मयू, तो खूप लहान आहे. त्याला जेव्हा बसायला जागा मिळेल आणि तो बसण्याच्या लायकीचा होईल तेव्हाच त्याला घोड्यावर बसवायचा, जेव्हा त्याची नांगी वळवळ करेल तेव्हा. ती पुन्हा थोडीशी हसली आणि म्हणाली, चावट कुठले, पोराला तरी सोडा की तुमच्या वात्रटपणापासून. अर्जुनराव म्हणाले, आता तोच तर वारसदार आहे ना माझा, बापाचे सगळे गुण त्यानं उचललेच पाहिजेत, नाहीतर माझ्या पोटी जन्माला येऊन काहीच उपयोग नाही. जर ते बेनं साजूक तुपात निघालं तर. आणि इतक्यात राहुल आला आणि हळूच म्हणाला, अर्जुनराव, आता बास झाली गुटरगू, या घ्या आता रॉयल एंट्री. मग घोडा स्टेजच्या जवळ आला. आधी अर्जुन खाली उतरला आणि त्यानं कमरेत हात घालून मयुरीला उतरवली आणि खाली सोडता सोडता पुन्हा कमरेत चिमटा पाडला. आता दोघेही समोरासमोर पाटावर उभा राहिले, हातात हार घेऊन. मध्ये अंतरपाट पकडला. मयुरीचा मामा मयुरीच्या पाठीमागे उभा राहिला आणि अर्जुनच्या पाठीमागे मात्र राहुल उभा राहिला. आणि सुंदर अशा पवित्र मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात झाली. सगळं वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेलं. आज अर्जुनरावांचं स्वप्न त्यांच्या बायकोमुळे सत्यात उतरवलं होतं. सगळी हौस करून घेतली होती त्यानं या लग्नात. सगळं कसं विधिवत सुरू होतं.
आणि शेवटची मंगलाष्टका सुरू झाली. आता सावध सावधान. आणि दोघांच्याही डोक्यावर शेवटच्या अक्षता पडल्या. अंतरपाट दूर झाला आणि हार घालताना मात्र रॉयल बॉयजने अर्जुनरावांना खूप उंच उंच पकडला. मग आता काय करायचं? आता ती त्याच्याकडे हिरमुसले चेहऱ्यानं पाहत होती. मग इतक्यात हम भी किसी से कम नाही म्हणत तिचे सगळे चुलत मावस भाऊ गोळा झाले. तिला उचलायला जाणार इतक्यात तीच म्हणाली, नाही, नको, मला कुणीच उचलू नका. आणि ते म्हणाले, का ग, तुलाही उचलतो ना, त्यांच्यापेक्षा जास्त उंच करतो. आणि मग तिने अर्जुनच्या डोळ्यात पाहिलं आणि आता त्याला तिच्या डोळ्यात दिसलं की तिला काय म्हणायचं होतं. तिला तिच्या नवऱ्यानं सोडून इतर कोणीही हात लावलेला चालत नव्हता. आणि मग अर्जुन म्हणाला, सोडा रे मला खाली. चैतन्य म्हणाला, का रे अर्जुन, इतक्यात हार मानलीस? अर्जुन म्हणाला, अरे आधीच हारलो आहे मी तिच्या सजीवळपणासमोर. आता कशातच जिंकायची इच्छा नाही माझी. आणि त्याला खाली सोडला. अर्जुनने तिच्यापुढं खूप प्रेमानं मान झुकवली आणि तिने त्याला हार घातला. मग त्यानंही तिला हार घातला. मग कन्यादानाचा विधी झाला, मंगळसूत्र घालण्याचा विधी झाला, सिंदूरदान करण्याचा सुद्धा विधी झाला. आणि तिथेही तिची खुसरपुसर सुरूच होती. अर्जुनराव, इतकं मोठं मंगळसूत्र आणायची काही गरज होती का? कशाला उगीचच पैसे वाया घालवता? आणि हे दागिने सुद्धा काही गरज होती का याची? अर्जुन हसून म्हणाला, तुझा स्वभाव काही बदलणार नाही बरं का मयू. माझी हौस करतेस, मग तुझी हौस कधी होणार? आता इतके दागिने बनवले आहेत की आयुष्यभर आता काहीच नवीन दागिना बनवायची गरज उरणार नाही. फक्त तुझा नवरदेव हा एकच दागिना मिळेल तुला, रोज रोज पुन्हा पुन्हा तुला घालायला. तो तरी घालशील ना? आणि आता पुन्हा तिला अजून हसायला लागली आणि म्हणाली, अहो बास ना आता, नंतरसाठी राखून ठेवा काहीतरी. किती चावटपणा कराल? आणि तुमचं हे जोक आहेत ना पानसट, ते घरी गेल्यावर ऐकवा मला, नाहीतर इथेच संपून जातील. तो म्हणाला, मयू, माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे. ऐकून हसणारे थकतील, पण मी थकणार नाही. तू म्हणत असशील तर आत्ता अख्ख्या हल्ला माईक हातात घेऊन हसवू का? ती म्हणाली, नको प्लीज, शांत बसा. तुम्ही बोलायला उभा राहिले ना तर लोकांना सकाळ झालेली सुद्धा समजायची नाही. इतके तल्लीन होऊन ऐकत बसतील सगळे. अर्जुन म्हणाला, मग माणसाचं बोलणं कसं असावं? समोरच्याच्या काळजाचा अचूक ठाव घेणारं. एकदा जवळ आलेला माणूस पुन्हा परत नाही गेला पाहिजे. आणि त्यांचीही पुन्हा गुटरगू ऐकून राहुल म्हणाला, चला उठा दोघंही, आता सप्तपदी घेऊया. अर्जुन म्हणाला, राहुल, तू कुठं निघालास? तुझं मन भरलं नाही का सप्तपदी घेऊन? राहुल म्हणाला, शेवटी मित्र कुणाचा आहे मी? तुझाच ना. तुझं कधी मन भरतं का कुठल्या गोष्टीत? चलवट आता, बायको कुठं पळून जात नाही, आधी विधी संपव सगळे. अर्जुन म्हणाला, ए राहुल, मला सप्तपदीसुद्धा हटके स्टाईलने घ्यायची आहे यार. राहुल म्हणाला, मग घे की, तुला कोणी अडवलं आहे? आता उचलून घेणार का बायकोला, का खांद्यावर घेणार? आणि चैतन्य म्हणाला, का तिच्या खांद्यावर बसणार? तसं स्टेजवर सगळे हसायला लागले, खूप खूप. मग आता सप्तपदीसाठी दोघेही तयार झाले. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी एकमेकांच्या हातात हात देऊन दोघेही 7 जन्माची 7 वचनं घेत होते. एकमेकांच्या आनंदात, सुखात, दुःखात, हसण्यात, रडण्यात सदैव साथ देणार असं ते एकमेकांना एकमेकांच्या नजरेत पाहून वचन देत होते. आणि तिथेही अर्जुनराव चावटपणा करत म्हणालेच, मयू, मला तुझ्याकडून काहीतरी वेगळी वचनं हवी आहेत. देशील मला वचन? ती हसून म्हणाली, देणार. तुम्ही मागेल ते वचन देईन मी तुम्हाला. मग तो म्हणाला, ए मयू, मग तू सतत मिठीत राहशील असं वचन नसतं का गं? मला ते वचन हवं आहे तुझ्याकडून. मयुरी म्हणाली, हे वेगळं वचन देण्याची काही गरज आहे का? अर्जुन म्हणाला, हो आहे गरज, नाही तर तू लगेच बहाणे शोधत असतेस दूर पळण्याचं. माझ्या मिठीत राहतच नाही. आणि ती त्याचा हात घट्ट दाबून म्हणाली, बरं बाई, 12 महिने 24 तास अगदी आयुष्यभर तुमच्या मिठीतच राहील. आता खुश की अजून काही? आणि अर्जुनराव गालात फार विलोभनीय हसले आणि म्हणाले, मयू, मी मागेल तेव्हा तू मला किस देशील, हे पण वचन हवे मला तुझ्याकडून. ती पुन्हा हसली आणि तेही वचन तिनं त्याला दिलं. तिच्या वात्रट नवऱ्याचा वात्रटपणा तो कुठेही गेला तरी अजिबात कमी होणार नव्हता.
हे माहीत होतं तिला. आणि मग तो पुन्हा म्हणाला, ए मयू, आणखीन एक वचन हवंय मला. ती म्हणाली, आता काय? अर्जुन म्हणाला, मी कितीही चावटपणा केला तरी तू चिडणार नाहीस. ती म्हणाली, अहो, माझं चिडून काही फायदा आहे का? आणि आतासुद्धा वात्रटपणा सुरू आहेच की. मग तुम्ही कसले ऐकताय माझं? मयू, पण मला रीतसर वचन दे बरं, देवा ब्राह्मणांना साक्षी मानून. ती म्हणाली, बरं, दिलं वचन. मग अर्जुन म्हणाला, आता चौथं वचन. सगळ्यात आधी तुझी प्रायोरिटी मी असेल, अगदी तुझ्या आयुष्याच्या अगोदरसुद्धा. माझ्यापेक्षा जास्त भाव तू अजिबात कुणालाच द्यायचा नाही. दे वचन. ती म्हणाली, दिलं वचन. तुमच्यापेक्षा जास्त महत्त्व मी कोणालाच देणार नाही. आता 5वं वचन मयू, बेडरूममध्ये तू कायम माझंच ऐकशील, मला अजिबात नकार देणार नाहीस. मयुरी पुन्हा हसून लाजत म्हणाली, दिलं वचन. बेडरूममध्ये तुम्ही म्हणाल तसंच होईल, अगदी A to Z. अर्जुन म्हणाला, आता 6वं वचन. मला आणखीन एकदा गोड गोड केमिकल लोचा करायचा आहे, तर तू त्याला नकार देणार नाहीस. आणि आता तिनं त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. आणि त्याची किती इच्छा आहे दुसरं बाळ होऊ द्यायची हे तिला कळलं. आणि ती लवकर वचन देतच नव्हती, थोडीशी थांबली. आणि आता यावरूनच अर्जुनरावांना कळलं की बरं झालं तिला इथेच कात्रीत पकडली, नाहीतर पुन्हा ती ऐकली नसती. तो म्हणाला, मयू, काय झालं, देतेस ना वचन? आणि ती थोडं थांबून म्हणाली, अर्जुनराव, तुम्हाला खरंच दुसरं मूल हवंय? अर्जुन म्हणाला, हो, मला हवं आहे. तुला काय वाटलं मी चेष्टा करते की काय? आणि याचं रिझन मी तुला नंतर सांगेन, आधी वचन दे. आणि आता ती म्हणाली, बरं, दिलं वचन. मी तयार आहे तुम्हाला आणखीन एक बाळ द्यायला. आणि आता 7वं वचन. मयू, तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, मग परिस्थिती कोणतीही असो. आणि ती म्हणाली, मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबतच राहील. आणि आता सप्तपदी पूर्णसुद्धा झाली. नवविवाहित दाम्पत्य स्टेजवर असलेल्या खुर्च्यांमध्ये बसलं. सगळेजण आप्तेष्ट मित्रमंडळी त्या दोघांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देत होते. अर्जुन मयुरी हसून त्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते. अलिबागवरून भक्तीसुद्धा लग्नाला आली होती, पण तिला उशीर झाला होता आणि आत्ता ती भेटली होती त्याला. अर्जुनने तिला मिठी मारूनच तिचं स्वागत केलं आणि तिनंही त्याला शुभेच्छा दिल्या. आणि आता अर्जुनचा बूट बाजूलाच स्टेजच्या खाली काढून ठेवला होता. हीच संधी साधून कोमलने पुन्हा शूज चोरला. मग सगळ्यांचं फोटो सेशन सुरू झालं. सगळे रॉयल गँग मेंबर्स आणि लेडीज जोडीने उभा राहिले. मध्ये अर्जुनरावांची जोडी आणि एका बाजूला सचिन आणि राहुलची जोडी, दुसऱ्या बाजूला अभि आणि चैतन्यची जोडी. आणि मयुरीच्या हातात आशू होता. अशा प्रकारे सुंदर असा फोटो घेण्यात आला. मग प्रीती आणि अजय दोघेही आले. अजयने अर्जुनला शुभेच्छा दिल्या. अर्जुन म्हणाला, काय पाहुणे, ही वेळ आहे का यायची? आता तुम्हाला याची शिक्षा भोगावीच लागणार. आणि आता अजय गोंधळात पडला आणि म्हणाला, अर्जुन दादा, आता काय शिक्षा मिळेल मला? अर्जुन हसून म्हणाला, तुमची बायको तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन जायची. खूप मजा मारली तुम्ही 8 दिवस. आता माझी बायको येणार आहे, त्यामुळे तुमची घेऊन जा. आणि आता हे ऐकून सगळे थोडेसे हसले आणि बुचकळ्यात सुद्धा पडले. आता ही काही शिक्षा नव्हती, ही तर गुड न्यूज होती अजयसाठी. आणि प्रीती लटक्या रागात म्हणाली, वारे वा दादू, आता तुझं काम झालं की मला हाकलतोस का पुन्हा एकदा? अर्जुन म्हणाला, चिमणे, मी तर तुला इथेच ठेवेन ग, पण तू राहायला तयार आहेस का ते बोल आधी. किती त्रास देत होतीस त्या बिचाऱ्या अजयला फोनवर, आय मिस यू, आय लव यू असं म्हणून. त्यापेक्षा आता सोबतच जा त्याच्या मांडीवर बसून. आणि आता हे ऐकून सगळेजण खूप मोठ्यानं हसले आणि प्रीती मात्र खूप लाजून गेली. आणि मयुरी म्हणाली, प्रीती, तुला हवं तितकं राहा गं, यांचं नको ऐकू. मग प्रीती कशाला राहते तेव्हा? ती सांसारिक होती, तिच्याही घरी तिची खूप गरज होती. आणि प्रीती म्हणाली, नाही वहिनी, करवलीची कर्तव्य संपली माझी. आता तू आणि तुझा नवरा आणि कामत फॅमिली, तुमचं तुम्ही काय ते बघा. आता मी फक्त तुझा गृहप्रवेश करून तुला घरात घेणार, मग माझं काम झालं. आणि तू तुझ्या सासरी आणि मी माझ्या सासरी. मग आता सर्वांची जेवणं झाली होती. अर्जुन आणि मयुरी दोघांनाही राहुल म्हणाला, चला आता घास भरवण्याचा विधी करूया.
अर्जुन त्याच्या कानात हळूच म्हणाला, राहुल, हा पण विधी असतो का? मग हनीमूनला पण विधीच म्हणायचं असतं का? राहुल हसून म्हणाला, हो बाबा, तो सुद्धा एक विधीच असतो. आणि त्या विधीसाठी तुला खूप चांगलं तयार करतो बरं का. आणि सगळे मंत्रसुद्धा तुला माहीतच आहेत. आय लव्ह यू वगैरे काय असतं ते. चला आता. आता सगळे रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीज जोडीने जेवायला बसणार होते. पण अर्जुनचा बूट गायब होता हे लक्षात आलं आणि सगळ्या रॉयल लेडीज हटूनच बसल्या. आधी 1,00,000 रुपये, मगच शूज, नाहीतर आम्ही जेवायला बसणार नाही. मितू म्हणाली, अर्जुन भाऊजी, हे आमचं कोणीच ऐकत नाही, तुम्ही तरी ऐका ना. अर्जुनने चैतन्यकडे पाहिलं तर तो अर्जुनला डोळ्यांनीच दम देत होता की पैसे देऊ नको. कोमल म्हणाली, जीजू, आता आम्ही इतकी पण गंमत करायची नाही का? आणि मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, दिले 1,00,000 रुपये. मग चैतन्य म्हणाला, थांबा, आपण ना मांडिवली करूया. असं म्हणून चैतन्य म्हणाला, 5,000 रुपये देतो, चालेल? आणि मेघा म्हणाली, चैतन्य, तुमची ही मांडिवली ऐकायला आम्ही काय तुम्हाला भांडीवाली वाटलो का? अहो, त्यात सुद्धा 1 रुपया कमी घेत नाहीत. ते काही नाही, 1,00,000 रुपये म्हणजे 1,00,000 रुपये. नाही तर अर्जुन भाऊजी, तुम्हाला तुमच्या रूममध्ये आम्ही घुसू देणार नाही. आणि आता असं म्हटल्यावर अर्जुन कसला ऐकतोय. आणि तो म्हणाला, ओके, डन, दिले 1,00,000 रुपये. मग सगळेजण जेवायला बसले आणि कोमल म्हणाली, जीजू, तुम्ही ताईला पहिला घास भरवा. आणि मितू म्हणाली, हो, आणि ते सुद्धा तोंडात घास पकडून. हाव स्वीट. आणि मग अर्जुन म्हणाला, मी भरवेन, पण तुझी ताई खाईल का, विचार तिला. कोमल म्हणाली, का नाही खाणार, नक्कीच खाईल, तुम्ही ती जिलेबी तोंडात पकडा बरं. आणि पुन्हा चावट अर्जुनरावांनी त्या जिलेबीचा अगदी छोट्यात छोटा लवंगा इतका तुकडा केला आणि तोंडात पकडला. आणि मयुरी पुन्हा खूप लाजली आणि तिचं लाजणं पाहून सगळे खूप हसत होते.